संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमध्ये बतावणी करून व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी व रोकड लंपास. कर्जत शहरातील प्रमुख व्यापारी केवळचंद ओसवाल यांना अज्ञात व्यक्तींनी बतावणी करून सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी दिनांक 29 जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील आदिनाथ गोल्डचे मालक केवळचंद ओसवाल हे दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास जैन मंदिराजवळील घरी जेवणासाठी जात होते. त्यावेळी टिपटॉप दुकानाजवळ एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवून "तुम्ही मला ओळखता का?" अशी विचारणा केली. त्यानंतर संभाषणाच्या बहाण्याने त्यांना जवळील गल्लीमध्ये नेण्यात आले. "माझे येथे कार्यालय आहे" असे सांगत त्याने ओसवाल यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. थोड्या वेळाने संबंधित व्यक्तीसोबत आणखी 2 साथीदार असल्याचे दिसून आले. ते दोघेही तिथून निघून गेल्यानंतर ओसवाल यांनी खिसे तपासले. दरम्यान या सर्व सापळ्यामध्ये 3 अज्ञात व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्याकडील सुमारे 8 ते 10 हजार रुपये रोख रक्कम आणि हातातील सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित तिघे कपालेश्वर मंदिरासमोरील रिक्षा स्टँडवरून रिक्षाने निघाल्याचे दिसून आल्याने पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शहराच्या गजबजलेल्या बाजारपेठेत नगर परिषदेचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्याची बाजारपेठ असलेल्या याच प्रभागात नगर परिषदेचे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले असताना दिसत आहे. माझं आदिनाथ गोल्ड दुकान आहे. माझं नाव आहे केवळचंद ओसवाल. मी दुपारी 1:30 वाजता जेवायला जात होतो. त्यानंतर त्या टिपटॉपच्या इथे मला एक जण आला. त्यांनी मला विचारलं का "तू मला ओळखतो का?" त्याच्याने "मी तुला नाही ओळखत." तो म्हणतो "का नाही ओळखत?" असं तो जोरात बोलला. बोलल्यानंतर तो म्हणतो "माझं ऑफिस आहे इकडे तिथे." तर मला त्यांनी हात पकडून मला तिथे नेला आंध्राच्या तिथे. तर म्हणतो "इथे माझे ऑफिस आहे वरती." मी सांगितलं "ऑफिस असेल मला काय केलं?" मग त्यांनी काहीतरी ते 500 रुपयाच्या नोटा मला दाखवल्यानंतर त्यानंतर अंगठी त्यांनी काढली तर ते मला माहीत नाही पडलं ना. ते पैसे पण माझे 8-10 हजार रुपये होते. ते पण तो घेऊन गेला. सोनं गेलं 5 ग्राम, 5 ते 5.25 ग्राम सोनं होतं ना. 8 ते 10 हजार रुपये होते माझे. ते पुढे मी गेलो पोलीस स्टेशनमध्ये. तिथे सीसी कॅमेरा बघितला. सीसी कॅमेरा बघितल्यानंतर त्यांनी पण पोलिसांनी पण सहकार्य केले. तर तिथे मी गेलो. त्यानंतर पोलिसांनी माझ्याबरोबर तो गोयल साहेब ते माझ्याबरोबर फिरले अख्ख्या गावामध्ये बघायला, पण ते कुठे दिसले नाही. परत आम्ही आलो इथे अंतराबारमध्ये. तिथे ते कॅमेरा बघितला. कॅमेरामध्ये ते दोघं होते. त्यानंतर आम्ही कपालेश्वर मंदिरमध्ये गेलो. कपालेश्वर मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे आम्ही कॅमेरा बघितला. त्यानंतर ते रिक्षामधून ते डी मार्केटला पर्यंतच त्यांना तो रिक्षावाला भेटला आम्हाला. रिक्षानंतर मग तो रिक्षावाल्याने सांगितलं का तो आता डी मार्केटमध्ये आम्ही सोडलं 150 रुपये घेऊन.